नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती असल्याचं पवारांना सांगितलं अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। तर स्फोटक स्थिती भुजबळांनीच निर्माण केली असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिलंय। कोयता आणि हात-पाय तोडण्याची भाषा भुजबळांनीच केल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय। ज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही। काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळी समाज कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही। तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। स्फोटक परिस्थितीच त्यांनीच केली ना, दुसरी कोणी केली? कोयत्याची भाषा तर त्यांनीच वापरली, थांबडला येऊन हातापाय तोडण्याची भाषा त्यांनीच वापरली। आता काही ओबीसीचे नेते हाताखाली धरून त्यांच्यात आणि आमच्यात वाद लावा लागला। ते बी कुकरिया, कुठं कोयती, कुठं कत्त्या अशी भाषा वापरायला लावायला लागला। स्फोटक परिस्थिती तर त्यांनीच केली। गोरगरीब ओबीसी पुरे संपले पाहिजेत, हाच त्याचा उद्देश।